नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहोत वर्षभर साठवणीचा कांदा लसूण मसाला. तर मंडळी, हा जो आपण कांदा लसूण मसाला केलेला आहे तो कमीत कमी 2 वर्ष जसा आहे तसा व्यवस्थित टिकतो. आणि मी एकदम 5 प्रकारच्या इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 5 किलो इतक्या प्रमाणामध्ये मी हा कांदा लसूण मसाला केलेला आहे. त्यामुळे यामध्ये वापरले गेलेले खडे मसाले, लसूण, कांदा, खोबरं याचं योग्य प्रमाण किती आहे हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलंच आहे. त्याचसोबत हे भरपूर दिवस साठवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यामुळे तुम्हाला सुद्धा काही आयडिया नक्की मिळतील. आणि तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल किंवा मी केलेला कांदा लसूण मसाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला तर आपण ज्या मिरच्या आणल्या होत्या त्या व्यवस्थित 2 दिवस उन्हामध्ये आपण अशा वाळवून घ्यायच्या आहेत. अगदी कडकडीत उन्हामध्ये आपण वाळवून घेतलेल्या आहेत की ज्यामुळे एकदम खुसखुशीत होतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 2 दिवसांपेक्षा जास्त उन्हात वाळवायच्या नाहीत, नाहीतर मिरच्या पांढऱ्यासुद्धा पडल्या जातात आणि आपला मसाला पांढरासुद्धा दिसायला लागतो. त्यामुळे अगदी फक्त 2च दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळवायच्या आणि मसाल्यासाठी त्या वापरायच्या. आता इथे तुम्ही पाहू शकता की मी ज्या 5 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यातील सगळ्यात 1 नंबरची जी मिरची आहे ती अगदी दिसायला नाजूक आहे, लालबुंद आहे आणि आकाराने सुद्धा लहान आहे. तर याला लवंगी मिरची असं म्हणतात. आणि ही मिरची खूप तिखट असते, त्यामुळे आपली जी चटणी आहे ती तिखट होते. पण आपल्याला जर का जास्तच तिखट व्हायची असेल तर तुम्ही 1 किलोऐवजी तुम्ही इथे 1.5 किलो मिरची वापरू शकता. मी इथे 1 किलोचं प्रमाण वापरलेलं आहे. त्यानंतर जी 2 नंबरची मिरची आहे ती अशी दिसायला चपटी आणि त्याला शाईन आहे. तर ही सुद्धा मिरची अत्यंत चवीला चांगली लागते. याला गुंटूर किंवा पांडी मिरची असं म्हणतात. यानंतर इथे जी 3ऱ्या नंबरची मिरची आहे त्याला बेडगी मिरची म्हणतात. आता ही मिरची प्रामुख्याने रंग देण्यासाठी किंवा आपल्या मसाल्याला थोडासा गोडसरपणा येण्यासाठी मसाल्यामध्ये वापरली जाते. त्यानंतर 4थ्या नंबरची जी मिरची आहे ती शंकेश्वरी मिरची आहे. ती एकदम पातळ सालीची आणि लांबडी सुरकुतलेली अशी मिरची असते. तर ही सुद्धा मिरची मी बरोबर 1 किलो घेतलेली आहे. प्रत्येकी आपण 1 किलो मिरच्या घेतो हे लक्षात ठेवा. तर इथे जी 5व्या प्रकारची मिरची घेतलेली आहे ती आहे काश्मीरी मिरची. तुम्ही इथे पाहू शकता की एकदम ती अशी रुंद दिसते. त्याचसोबत ती थोडीशी अशी बुटक्या प्रकारची अशी मिरची आहे. तर इथे आपण 5 प्रकारच्या 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. प्रत्येकी 1-1 किलो घेतलेल्या आहेत. इथे मी 2 दिवस मिरच्या व्यवस्थित सर्व वाळवून घेतलेल्या आहेत. यानंतर आपण यांना साफ करून घ्यायचं आहे. तर आता इथे साफ करणं म्हणजे काय, तर मिरच्यांचे जे देठ असतात ते आपण थोडे थोडे अशा प्रकारे सगळे काढून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपण मिरच्या व्यवस्थित साफ करून घ्यायच्या आहेत. काही ठिकाणी या मिरच्यांचे देठ काढले जात नाहीत, परंतु आपण भरपूर दिवस मसाला साठवून ठेवणार आहे त्यामुळे याचे देठ हे काढलेच पाहिजेत, नाहीतर जो आपला मसाला आहे तो पांढरा पडू शकतो. इथे मिरच्या आपल्या व्यवस्थित साफ करून झालेल्या आहेत. आपण यामध्ये लागणारं साहित्य पाहूया. इथे मी मीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी जे जाडं मीठ असतं ते वापरलेलं आहे. 5 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी 4 किलो मीठ घालणार आहे. तर मीठ हे असं आपण उन्हामध्ये थोडंसं वाळवून घ्यायचं असतं, कारण जे जाडसर मीठ असतं ते थोडंसं ओलसर असं लागतं. त्यामुळे आपण उन्हामध्ये व्यवस्थित अर्धा दिवस तरी हे मीठ सुकवून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की मी एकूण 2 किलो असा लसूण घेतलेला आहे. आणि हा 2 किलो लसूण पूर्ण असं सोलून आपण वापरायचा आहे. याचे सुद्धा टरफल आपण ठेवायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी 2 किलो लसूण व्यवस्थित सोलून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 1.5 किलो खोबरं घेतलेलं आहे. आणि या 1.5 किलो खोबऱ्याचे मी असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, कारण आपण मसाल्यामध्ये खोबरं तळून घालणार आहोत. तर जेव्हा आपण खोबरं तळणार आहे तर ते तळताना जास्त करपायला नको, त्यामुळे असे मीडियम साईजचे आपण तुकडे केलेले आहेत. यानंतर जो आपण मसाला वापरणार आहे, जे खडे मसाले वापरणार आहेत ते पाहून घेऊया. सुरुवातीला तुम्ही पाहू शकता इथे तीळ आहेत आणि मी तीळ 250 ग्राम घेतलेले आहेत. इथे गावरान तीळ हे आहेत, तुम्ही पॉलिश केलेले कोणतेही तीळ वापरू शकता. त्यानंतर इथे मी लवंग घेतलेले आहे. लवंग 125 ग्राम आहे.
लवंगानंतर इथे तुम्ही पाहू शकता की जे स्टारफूल असतं ते घेतलेलं आहे. हे आपण 125 ग्राम घेतलेलं आहे. यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे मायपत्री घेतलेली आहे. ही आहे 50 ग्रॅम. त्यानंतर इथे आपण जावेत्रीसुद्धा घेतलेली आहे, तर ती आहे 50 ग्रॅम. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपण खडा हिंग घातलेला आहे, तो 50 ग्रॅम घेतलेला आहे. हिरवी वेलची आपण 20 ग्रॅम घेतलेली आहे. त्याचसोबत आपण इथे मोठी वेलचीसुद्धा वापरलेली आहे. एकूण 100 ग्रॅम मोठी वेलची आहे. यानंतर आपण इथे बडीशेपसुद्धा वापरलेली आहे, तर बडीशेप ही 125 ग्रॅम आहे. इथे तुम्ही पाहू शकता खसखस आहे, खसखस 50 ग्रॅम वापरलेली आहे. यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे जावेत्री आहे आणि मायपत्री आहे, तर ही दिसायला एकसारखीच असते, फक्त जी मायपत्री आहे त्याचा रंग थोडासा पांढरासर असतो आणि जावेत्री असते त्याचा गडद असतो. इथे तुम्ही पाहू शकता मी नाकेश्वरी घेतलेली आहे. त्यानंतर इथे दगडफूल आहे, ते सुद्धा वापरलेलं आहे. इथे जर का मसाल्यांमध्ये थोडंसं काही कमी जास्त वजन झालं असेल तर तुम्ही अगदी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी लिस्ट दिलेली आहे, ती तुम्ही नक्की चेक करू शकता. इथे मी काळी मिरीसुद्धा वापरलेली आहे. ही आहे नाकेश्वरी आणि याचं प्रमाण आहे 30 ग्रॅम. इथे तुम्ही पाहू शकता इथे घेतलेलं आहे शहाजिरे, तर इथे आपण दोन्ही प्रकारचे जिरे वापरणार आहोत, साधं जिरं आणि शहाजिरे. तर शहाजिरे आपण 50 ग्रॅम घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण जे साधं जिरं आहे ते वापरतो आहे, इथे आहे अर्धा किलो. सोबतच इथे आपण घेतलेले आहे सुंठ, तर सुंठ आपण पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर का तुम्ही इथे मसाल्यामध्ये आलं वापरलं तर सुंठ वापरणं हे ऑप्शनल आहे. त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे धने, तर धण्याची क्वांटिटी आहे 1 किलो. हे स्वच्छ आपण निवडून घेतलेलं आहे. आता हे सगळे झालेले आहेत मसाले, तर आता हे मसाले काही आपण तळून घेणार आहोत, तर काही आपण फक्त थोडं तेल टाकून भाजून घेणार आहे. तर इथे सुरुवात केलेली आहे धन्यांनी, तर धने मी 1 मिनिट व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत. अगदी हाताला गरम लागतील एवढेच मी गरम केलेले आहेत. यामुळे धने एकदम छान असे खुसखुशीत होतात आणि कांडव यंत्रावरती व्यवस्थित बारीक केले जातात. आणि तुम्ही इथे पाहू शकता की धने भाजत असताना मी अजिबात तेल वापरलेलं नाही, असेच सुके ते आपण गरम करून घेतलेले आहेत. यानंतर आपण तीळ गरम करून घेणार आहेत. जसे आपण धने गरम केलेले आहेत तसे आपण तीळ गरम करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता धने तीळ व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत. यानंतर आपण जिरेसुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर जिरे भाजत असताना जिरे एकदम छान खुसखुशीत भाजेपर्यंत आपण सतत हलवत गॅस मीडियम फ्लेम ठेवून 2-3 मिनिट जातात जिरे भाजायला, कारण जिरे थोडेसे मऊ असतात, त्यामुळे जिरे छान असे खुसखुशीत होऊ द्यायचे आहेत. आता जिरे झाल्यानंतर खसखस गरम करून घ्यायची आहे. तर खसखस लगेच करपली जाते, त्यामुळे गॅस फ्लेम हा एकदम लो ठेवायचा आहे आणि सतत हलवत आपण 2 मिनिट तरी व्यवस्थित असे आपण गरम करून घ्यायचे आहे. इथे आपली खसखस पण गरम करून झालेली आहे. यानंतर आपण बडीशेपसुद्धा व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर मंडळी बडीशेपसुद्धा थोडीशी मऊ असते, त्यामुळे तीसुद्धा एकदम जिऱ्यासारखी खुसखुशीत होईपर्यंत आपण सतत हलवत 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवरती भाजून काढायचे आहे. खसखस भाजल्यानंतर आपण इथे भाजून घेणार आहोत शहाजिरे, तर शहाजिरेसुद्धा जिऱ्याप्रमाणेच आपण एकदम खुसखुशीत भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी यानंतर आपण भाजतो आहे काळी मिरी. तर या काळी मिरीची साईज थोडी मोठी असते किंवा ते असे गोल टपोरे असतात, त्यामुळे ते परतायला थोडा वेळ जातो आणि त्याचसोबत ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत, म्हणून यामध्ये आपण अर्धा चमचा थोडंसं तेल घालायचं आहे आणि थोडे तडतड उडेपर्यंत आपण काळी मिरी व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता तेल घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवरती आपण काळी मिरीसुद्धा छान वास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. इथे लवंग भाजायला घेतोय, तर लवंगसुद्धा आपण जशी काळी मिरी भाजलेली आहे अगदी अर्धा चमचा तेल घालायचा आहे आणि थोडीशी तडतड उडेपर्यंत 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता काळी मिरी लवंग छान सुगंध येईपर्यंत मस्त असे पण भाजून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथे भाजतो आहे त्रिफळा, तर त्रिफळासुद्धा थोडीशी जाडसर सालीची असते, त्यामुळे भाजायला वेळ जातो आणि त्याचसोबत त्याला थोडंसं तेल घालण्याची गरज असते, तर आपण अर्धा चमचा तेल घालणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता त्रिफळा व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता यानंतर आपण इथे नाकेश्वरीसुद्धा भाजून घेतो आहे. बऱ्याच जणांना नाकेश्वरी ही कशी असते ही ओळखता येत नाही, तर ती थोडी काळी मिरीसारखी
त्याला पुढे असं गोल असतो आणि पाठीमागे थोडेसे असं त्याला एक टोक असतं आणि त्याचा छोट्याशा गदेसारखा असा आकार असतो, तर ती असते नाकेश्वरी. आता इथे नाकेश्वरीसुद्धा आपण अगदी अर्धा चमचा तेल घालून 2-3 मिनिट व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. आता ही आपण बाजूला करून घेऊया. यानंतर इथे तुम्ही बघू शकता की जावेत्री आणि मायपत्री ही एकाच वेळेला थोडं थोडं तेल करून भाजली तरीसुद्धा चालते. तर मी इथे जावेत्री आणि मायपत्री ही व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. इथे आपली लवंग भाजायची राहिली होती, तर लवंगाला थोडासा पांढरासा रंग येईपर्यंत मीडियम गॅसवरती आपण 2 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आता या सगळ्या मसाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की दगडफूल आहे ते सुद्धा मी 1 मिनिट थोडंसं तेल टाकून परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपलं जे बादलफूल आहे ते सुद्धा थोडंसं तेल घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की जेवढे आपण मसाले सांगितले होते ते अगदी काही आपण बिना तेलाचे भाजलेले आहेत, तर अगदी काही थोडं थोडं तेल घालून सुद्धा आपण परतवून घेतलेले आहेत. तर आता इथून पुढे काही भरपूर तेल घालून आपल्याला तळायला लागणार आहेत ते पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता की मी कढईमध्ये जायफळ बुडतील एवढं तेल घातलेलं आहे आणि अगदी अर्धा मिनिट जायफळ मी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. आता हे जायफळ आपण बाजूला करून घेऊया. जायफळ तळल्यानंतर आपण सुंठसुद्धा 2 मिनिट व्यवस्थित तळून घेतलेले आहे. त्यानंतर जे आपण खडा हिंग घेतलेला होता तो सुद्धा आपण या तेलामध्ये घालायचा आहे आणि चांगला पांढरा आणि छान फुलेपर्यंत आपण तळून घ्यायचा आहे. यानंतर एक 7 ते 8 हळकुंड आहेत, ते आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. हळकुंडसुद्धा छान फुलेपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण बाहेर काढायचे आहेत. आता याच तेलामध्ये आपण तमालपत्रसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की इथे मी सोरेगड्डे वापरलेले आहेत. तर हे सोरेगड्डे आहेत त्यामुळे चटणीला एकदम छान असा रंग येतो आणि चटणी एकदम छान पिवळसर अशी दिसते. तर हे जेव्हा आपण बाजारातून विकत आणतो तेव्हा अगदी आलं असतं त्याप्रमाणे असतात आणि जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तर ती तुम्ही इथे पाहू शकता की अशा प्रकारे ते छान असे फुलून तयार होतात. तर हे सोरेगड्डे तेलात टाकल्यानंतर तेल हे मिडियम तापलेलं असावं आणि ते छान फुलेपर्यंत आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि नंतर ते बाहेर काढायचे आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता की प्रत्येक सोरेगड्डे आहेत ते छान असे तळून वरती आलेले आहेत. आता हे आपण बाजूला काढून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता की जो मसाला तळायचा होता किंवा भाजायचा होता ते सगळं तळून तयार झालेलं आहे. आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोबरं आपल्याला तळायचं आहे. तर खोबरं बुडेल एवढं आपण तेल घालायचं आहे आणि गॅस फ्लेम हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि सतत हलवत एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं आपल्याला तळायचं आहे. यापेक्षा जास्त वेळ खोबरं तळायचं नाही, नाहीतर ते थंड होईपर्यंत काळपट होतं. आपण जेव्हा अशाच प्रकारे खोबरं तळतो तेव्हा ते जेव्हा थंड होईपर्यंत आपल्याला जसा हवा आहे त्याप्रमाणे याचा मस्त असा रंग येतो. तर इथे सगळं खोबरं आपण अशाच प्रकारे तळून घेतलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि आता इथे तुम्ही पाहू शकता की मी 4 किलो कांदा घेतलेला आहे. आता याला व्यवस्थित आपण छोट्या छोट्या साईजमध्ये किंवा मीडियम साईजमध्ये अशा आपण कापून घ्यायचा आहे. आता हा सगळा कांदा आपण भाजून घेणार आहोत. तर कांदा भाजण्यासाठी आपण एकूण 1 किलो तेल वापरणार आहे, पण त्याआधी जे आपण मसाला भाजलेलं जे उरलेलं तेल असतं ते सुद्धा आपण यामध्ये वापरायचं आहे. आणि कांदा तेलात टाकण्याआधी तेल छान गरम झालेलं असावं आणि त्यानंतरच आपण कांदा तेलात घालायचा आहे, कारण जर का थंड तेलामध्ये कांदा घातला तर तो भाजायला जास्त वेळ जातो आणि गरम तेलामध्ये घातला तर कांदा पटकन भाजून तयार होतो. इथे तुम्ही पाहू शकता की मी सांगितल्याप्रमाणे सर्व चिरलेला कांदा या पातेल्यामध्ये घातलेला आहे. आता एकदम एकसारखा हलवून घ्यायचा आहे आणि कांदा पटकन भाजला जावा म्हणून आपण मूठभर असं यामध्ये मीठ घालायचं आहे. तर सुरुवातीला मी कांदा एकसारखा हलवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता कांदा भाजायला ठेवल्यापासून आपल्याला 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि हळूहळू कांदा मऊ व्हायला लागलेला आहे. आणि जसा आपल्याला कांदा भाजायचा आहे तसा कांदा भाजेपर्यंत आपल्याला जवळजवळ 1 ते सव्वा तास असा जाणार आहे. त्यामुळे ही प्रोसेस आहे ती अगदी वेळ आणि कांदा भाजत असताना गॅस फ्लेम हा एकदम हाय ठेवायचा आहे आणि सतत हलवत कांदा पण भाजायचा आहे, त्यामुळे थोडासा कमी वेळ जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता एक 15 ते 16 मिनिट झालेले आहेत. आणि यानंतर जसं की मी तुम्हाला सांगते मी सतत हलवत कांदा भाजलेला आहे.
तर तुम्ही इथे पाहू शकता एक अर्ध्या तासानंतर इथे कांदा याप्रमाणे व्यवस्थित भाजला गेलेला आहे. तर आपल्याला आणखीन याला छान असा भाजून घ्यायचा आहे. अगदी यामध्ये प्रत्येक कांद्याचा छोट्या छोट्या क्यूब आहे तो पूर्ण ब्राऊन दिसायला पाहिजे, कारण कांदा जर का व्यवस्थित भाजला गेला नाही तर आपला मसालासुद्धा खराब होणार आहे. आणि पुढे 1.5 ते 2 वर्ष जर का आपल्याला मसाला व्यवस्थित टिकवून ठेवायचा असेल तर कांदा आपण वापरतो तर व्यवस्थित तो भाजला गेलाच पाहिजे, नाही तर आपला जो मसाला आहे तो खराब होऊ शकतो. कांदा तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे मी व्यवस्थित ब्राऊन रंगावरती भाजून घेतलेला आहे. आणि आता हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि यानंतरच आपण मिरची कांडप यंत्रामधून मसाला बनवून आणणार आहे. त्यामध्ये हा तिथेच कांडप यंत्रामध्येच असताना आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे छान आता आपली मसाल्याची सर्व तयारी झालेली आहे. आपण सगळं साहित्य कांडप यंत्रावरती पाठवून दिलेलं आहे आणि त्यानंतर आपली अशा प्रकारे मसाला तयार करून भेटलेला आहे. तर तुम्ही मंडळी पाहू शकता की मस्त याला रंगसुद्धा आलेला आहे आणि छान असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे. तर अशी अगदी आपली पुढच्या 1.5 ते 2 वर्ष टिकणारा मसाला आपला तयार झालेला आहे. तर कोण कोण अशा प्रकारे मसाला तयार करतं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही जर का अशा प्रकारे करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.